पुणे जिल्ह्यातील जमीन नोंदींमध्ये गंभीर गैरव्यवहार उघडकीस आला असून 7-12 उतार्यांमध्ये अनधिकृत बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे। या प्रकरणात संबंधित महसूल अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू करत कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे। या घटनेमुळे जमीन व्यवहारांवरील विश्वासाला धक्का बसला आहे। प्राथमिक माहितीनुसार काही ठिकाणी जमिनींच्या 7-12 उतार्यांमध्ये मालकी हक्क, क्षेत्रफळ आणि इतर महत्त्वाच्या नोंदींमध्ये नियम न पाळता बदल करण्यात आले। आवश्यक परवानग्या न घेता हे बदल केल्याचा आरोप आहे। ही बाब समोर आल्यानंतर महसूल विभागाने तातडीने चौकशीचे आदेश दिले असून जिल्हाधिकारी स्तरावरून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची तपासणी सुरू आहे। 7-12 उतारा हा जमीन मालकीचा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो। शेतकरी आणि जमीनधारकांसाठी तो कर्ज प्रक्रिया, व्यवहार आणि मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी आवश्यक असतो। त्यामुळे या दस्तऐवजात झालेल्या कोणत्याही गैरव्यवहाराचे दूरगामी परिणाम होऊ शकतात। पुण्यासारख्या वेगाने शहरीकरण होत असलेल्या भागात जमिनींची वाढती किंमत अशा गैरप्रकारांना वाव देऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे। या प्रकरणानंतर अनेक नागरिकांनी आपल्या जमिनींच्या नोंदी तपासण्यास सुरुवात केली आहे। प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारी सुरू केली असून डिजिटल नोंदी प्रणाली अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे। सर्व नोंदींचे पुनरावलोकन करून संशयास्पद बदलांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे। एकूणच या प्रकरणामुळे महसूल प्रशासनासमोर विश्वास पुनर्स्थापित करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले असून दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।